जर आणखी पुढे पाहिलं तर लक्षात येईल, भगवान बुद्ध म्हणतात मात्या पित्याचे उपकार किती असतात? तर असं म्हटलं आहे, अगणित असतात, अनकाउंटेबल, काउंट होत नाहीत, मोजता येत नाहीत, एवढे मोठे उपकार आहेत. भगवान बुद्ध म्हणाले, जर एखाद्या पुत्राने असा विचार केला, पूर्वी तुम्ही पाहत असाल भारतामध्ये ह्या पद्धती आहेत, आजही उत्तर भारतात गेलं की ते पाहायला नव्हतं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. संपूर्ण जगाला जनी सुख शांती मानवतेचा संदेश देईला असे देव आणि मनुष्याचे शास्ता भगवान बुद्ध. भगवान बुद्धाने स्थापन केलेला सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या महान ग्रंथीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले, असे या देशाचे देशभक्त भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करून आजच्या या बौद्ध धम्म परिषदेचं उद्देश विशेष करून कालकथित प्रिय उपासक उपासिका ज्यांच्या पुण्यक्रमासाठी आजची ही धम्म परिषद आयोजित केली. या धम्म परिषदेचे आयोजक डॉक्टर SRG इंदवरजी महाथेरो, या धम्म परिषदेचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर खेमथमोजी महाथेरो आणि या परिषदेचे अध्यक्ष आणि विशेष धम्मदेशना ज्यांचे आहेत असे आमचे बुद्धगयाचे आये हुए बनते प्रज्ञाप्रियो थेरो आणि सर्व उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो. खरं तर ही धम्म परिषद प्रिय लोकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेली आहे आणि म्हणून या धम्म परिषदेचं महत्त्व आपण समजून घेत आहोत. विशेष म्हणजे डॉक्टर SR इंदवरजींचे पिता हे या दिवशी आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या या उपादान स्कंदासाठी हे सुगतीसाठी
हे धम्म देशना, धम्म प्रवचन, संगदान आणि अन्य प्रकारचं कर्म ते या ठिकाणी करत आहेत. उपासकांनो, खरं तर हे जे कर्म आहे तर ते कर्म कसं केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे हे थोडंसं समजून घेतो. भगवान बुद्धानं सांगितलं एका ठिकाणी, काय म्हणतात भगवंत, माता पितु उपट्ठानम. बुद्ध काय म्हणतात, माता पितु उपट्ठानम पुत्तदारस संगमो अनाकुलाच कंबंता एतन मंगलम उत्तम. भगवान बुद्धांनी सांगितलं की मात्या पित्याची सेवा करणं, मात्या पित्याचा सांभाळ करणं आणि मात्या पित्याप्रती प्रामाणिक राहणं, त्यांच्या म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणं, हे सर्वात मोठं उत्तम मंगल आहे. तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे तुमच्या ग्रस्त लोकांना तर सांगितलंच भगवंताने, पण सोबत सोबत आमच्यासारख्या भिक्षू बनलेल्या भिक्षूंना पण सांगितलं. काय म्हणतात भगवंत, भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, जर माता पिता असहाय्य असतील, म्हणजे उठू शकत नसतील, काम करू शकत नसतील, कष्ट करू शकत नसतील, तर तुम्ही भिक्षूने जे भिक्षा पात्र असतं त्या पात्रामध्ये आम्ही भोजन करतो होतो किंवा करत आहे, बुद्ध संस्कृतीचं ते प्रतीक आहे, त्या भोजनाचे 2 भाग करावेत. म्हणजे भगवान बुद्ध स्वतःच्या मात्या पित्याविषयी एवढं महत्व सांगताना म्हणतात की तुम्हाला जे भोजन मिळतं, जे घरी गेल्यानंतर ते भोजन भिक्षापात्रात घेतल्यानंतर त्याचे 2 भाग करावेत. एक भाग तुम्ही स्वतः घ्यावा आणि दुसरा भाग तुमच्या मात्या पित्यांना द्यावा, जर ते कष्ट करू शकत नसतील तर. आणि जर ते तुम्ही त्यांचे एकुलते एक पुत्र असतील तर. म्हणजे भगवान बुद्धानं इथे लक्षात येतं की स्वतःच्या मात्या पित्याविषयी सांगताना भिक्षूंना सुद्धा आदेश दिला. भिक्षूंना आदेश दिला तर उपासकांना तर भगवंत असं म्हणतात की तुमच्या पुण्याचं क्षेत्र तुमचे माता पिताच आहे. आता भले काही लोकांना माता पिता होत नाही तोपर्यंत कळत नाही, पण जसं माता पिता झालं तर मग त्यांना कळतं की जेव्हा आपण लहान असताना आपल्या आईवडिलांशी कसं वागतो आणि मोठे झाल्यानंतर कसं वागतो, हे सर्व पाहिल्यानंतर त्यांना वाटतं की माझ्या मात्या पित्याची माझ्याकडून सेवा झाली नाही. असं म्हटलं आहे की अनंत अनंत उपकार करणारे कोणी असतील तर ते माता पिता आहेत. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं, पुन्हा एक प्रसंग सांगतो. भगवान बुद्ध होण्या अगोदर एका आईच्या गर्भातून जन्माला आले. तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल बुद्धांच्या धम्मामध्ये पण काय म्हटलं आहे की एका आईने 10 महिने एका बाळाला आपल्या गर्भात ठेवलं. 10 महिन्यानंतर ते जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर अगदी 7व्या दिवशी आई त्या बाळाला सोडून जाते, अर्थात मरण पावते. भगवान बुद्ध नव्हते तेव्हा 7 दिवसाचे बालक होते, पण जसही ते बुद्ध झाले तर त्यांना स्मरण झालं, आठवण झाली की स्वतःच्या आईला खऱ्या अर्थानं म्हणजे जे काही दुःखमुक्तीचं ज्ञान आहे ते दिलं पाहिजे. जर दुःखमुक्तीचं ज्ञान दिलं तर आईने आपल्यावरती केलेले उपकार ते पूर्ण होतील. आणि म्हणून भगवान बुद्ध तावंतीस भवन नावाचं ठिकाण, जिथे देवतांची भूमी म्हटलं आहे, त्या तावंतीस भवनामध्ये स्वतः भगवान बुद्ध 3 महिने गेले. विचार करा, आईचं महत्व काय आहे इथून कळेल. आई आणि वडिलांचं महत्व काय असेल हे कळेल आपल्याला. भगवान बुद्ध 3 महिने तावंतीस भवनात गेले, 3 महिने तिथेच राहिले. कशासाठी? आईला धम्माचा उपदेश करण्यासाठी, अर्थातच आईच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी. आईच्या उपकाराची परतफेड केली पाहिजे हे भगवान बुद्धानं शिकवलं. भगवान बुद्ध हे म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळेल की भगवान बुद्ध असे होते
की दुःख मुक्तीचं ज्ञान शिकवणारे. आजही बुद्धाच्या व्यतिरिक्त जगामध्ये दुःख मुक्तीचं ज्ञान कोणी शिकवत नाही. दुःख मुक्त होण्याचं ज्ञान कोणी शिकवत नाही, दुःख वाढवण्याचं ज्ञान शिकवत आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म 2570 वर्ष झालेत, तरी सुद्धा बुद्धाचा धम्म वाढत आहे, कमी होत नाही. कारण भगवान बुद्ध सत्य शिकवतात, भगवान बुद्ध नीतिमत्ता शिकवतात, भगवान बुद्ध खऱ्या अर्थानं दान शिकवतात, भगवान बुद्ध शील शिकवतात, भगवान बुद्ध प्रज्ञा शिकवतात, भगवान बुद्ध माणसाला माणूस बनण्याचा मार्ग शिकवतात, एका माणसाला दुःखमुक्त होण्याचा मार्ग शिकवतात. म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, साधारणपणे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अशा प्रकारचं मात्या पित्यांना महत्व आहे. जर आणखी पुढे पाहिलं तर लक्षात येईल, भगवान बुद्ध म्हणतात मात्या पित्याचे उपकार किती असतात? रस म्हटलं आहे अगणित असतात, अनकाउंटेबल, काउंट होत नाहीत, मोजता येत नाहीत, एवढे मोठे उपकार आहेत. भगवान बुद्ध म्हणाले, जर एखाद्या पुत्राने असा विचार केला, पूर्वी तुम्ही पाहत असाल भारतामध्ये ह्या पद्धती आहेत, आजही उत्तर भारतात गेलं की ते पाहायला मिळतं, आजही तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. उत्तर भारतामध्ये कावड यात्रा काढतात. कावड एका बाजूला एका याच्यामध्ये वडिलाला आईला बसवतात. आता भलेही आई वडिलाला बसवत नाही कोणीच, फक्त नावालाच कावड यात्रा काढतात. पण भगवान बुद्ध म्हणाले, फक्त 1 महिना 2 महिने 4 महिने 5 वर्ष तर नाही म्हणा, 1 महिना 15 दिवस 8 दिवस कोणी कावड यात्रा करत असेल तर ती खऱ्या अर्थाने मात्या पित्याची पूजा नाही, मात्या पित्याच्या उपकाराचं स्मरण नाही. काय म्हणतात भगवान बुद्ध, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की मी माझ्या मात्या पित्याच्या उपकारांची परतफेड करेल आणि त्यासाठी त्याने असा प्रयत्न केला, काय एखाद्या व्यक्तीने एका खांद्यावरती आईला बसवलं, दुसऱ्या खांद्यावरती वडिलांना बसवलं आणि सांगितलं की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत खाली उतरू नका, जे काही पाहिजे ते तुम्हाला इथेच देतो. त्याचा विस्तारानं सांगताना बुद्ध असं म्हणतात की त्या मात्या पित्याचं आयुष्य त्या काळामध्ये 100 वर्षापेक्षा जास्त होतं. आणि म्हणून असं म्हटलं आहे की एखाद्या व्यक्तीने म्हटलं की 100 वर्षापर्यंत तुम्ही इथेच बसा, इथेच राहा, इथेच तुम्हाला सर्व काही करतो, भोजन किंवा त्यांचे जे नैसर्गिक ज्या गरजा आहेत त्या गरजा त्याने खाली न उतरता इथेच केल्या. किती वर्षापर्यंत? तर म्हटलं आहे 100 वर्षापर्यंत. 100 वर्षापर्यंत जरी असं केलं तर बुद्ध म्हणतात तरी सुद्धा आई वडिलांच्या उपकाराची परतफेड होत नाही. मी हल्ली कधी कधी म्हणताना म्हणतो 100 वर्षापर्यंत सोडून द्या हो, 100 मिनिटं तरी करून पहा. 100 मिनिटं एखाद्यावरती वडिलांना, दुसऱ्या खांद्यावरती आईला घेऊन बघा. मला वाटत नाही 100 मिनिटं तरी कोणी म्हणेल की ठीक आहे इथेच बसा, आहे की नाही. आणि म्हणून भगवंताचं वचन हे एवढं श्रेष्ठ आहे. भगवान बुद्ध म्हणाले, बघा तुम्ही बऱ्याच वेळेस पाहायला मिळतं की बरेच लोक आई वडील जिवंत असतात ना, काही महत्व देत नाहीत, काहीच महत्व देत नाहीत. आणि जसे मरण पावले की मग म्हणतात असं कसं झालं, एवढ्या लवकर कसे गेले, आता आमचं कसं होईल. तुम्ही मला काही सांगलं असतं तर बरं झालं असतं, है की नाही. पण भगवान बुद्धांना सांगितलं ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हणतात बुद्ध, मी म्हणजे स्वतः आपण, मी किंवा माझे माता पिता यांची काहीही गॅरंटी नाही कधी मरतील. मी म्हणजे आपण सर्वजण, आपण कितीही तंदुरुस्त असू द्या, किती सदृढ असू द्या, किती शक्तिशाली असू द्या, कितीही धनवान असू द्या, तरी सुद्धा आपण कधी मरेल याची गॅरंटी नाही.
कधी म्हणजे वर्णन करून सांगताना सांगितलं. काय म्हणतात बुद्ध? माणसाचा एक श्वास, आपण जे श्वास घेतो ना, एक श्वास घेतला तर दुसरा बाहेर येईपर्यंत मरू शकतो. म्हणजे एक श्वास घेतला तर दुसरा येईपर्यंत मरू शकतो, एवढी सुद्धा गॅरंटी नाही. म्हणून कधी पण आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जे काही कर्म करायचे आहे, ज्या क्षणी वाटलं त्या क्षणी करा. छोटं वाटलं तर छोटं करा, मोठं वाटलं तर मोठं करा, किमान मनामध्ये उत्पन्न झालं तर प्रयत्न करा. जसं आपण म्हटलं आहे की तुम्ही पहा, मी वारंवार सांगतो, या जगामध्ये निस्वार्थ कोणी असेल तर ते फक्त माता पिता आहे. कधीतरी आई आणि वडील असं म्हणतात का की तुला काय म्हणतात ते मस्त आता शिकवलं, मोठा झाला, तुला पगार आली तर अर्धी मला दे, अर्धी मला दे, असं म्हणतात का? आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पहा, जर आपण लग्न केलं, मी काही याच्या विरोधात नाही पण सांगतो, है की नाही, जर आपण लग्न केलं आणि जर आपल्या पत्नी सोबत आपलं नाही जमलं तर पत्नी काय म्हणते? है की नाही? है की नाही? का म्हणते तुम्हाला आम्ही सर्व काही त्याग करतो तुमच्यासाठी. हे फक्त माता पिता करू शकतात. आणि म्हणून म्हणजे असं म्हणायचं आहे की माता पित्याला निस्वार्थ का म्हटलं आहे? आपण पाहतो अगदी कुठलाही स्वार्थ न करता ते तुम्हाला लहानाचं मोठं करतील. एवढंच कशाला मी वारंवार सांगताना सांगतो, समजा आई जवळ एखादा पदार्थ आणून दिला, साधारणपणे आईकडे जातो, आई सर्वांना वाटते, एक चुकून आपल्यासाठी ठेवते, सर्वांना वाटून झालं ते ठेवून देते. पण ते आपल्या घरात असलेलं म्हणजे कार्टून ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही, पोरगं लेकरू ते बघतंय की मम्मीकडे आहे की नाही, आईकडे आहे, आणि जसं तिचं लक्ष गेलं दुसरीकडं तर पटकन घेतं खाऊन टाकतं. आणि खाल्याबरोबर आई पाहते आणि पाहता क्षणी काय म्हणते, ठीक आहे खाल्लं ना, ठीक आहे, खा खा खा. आणि ते जर समजा चुकून उलट झालं, काय लेकराला दिलेलं पटकन आईनं खाल्लं, काय होईल? काय होईल विचार करा. हा, घरामध्ये माणसं राहतात की नाही याची जाणीव होईल, है की नाही? आणि म्हणून भगवंतानं असं म्हटलं, मात्या पित्याची सेवा करणं, मात्या पित्याचा सांभाळ करणं, मात्या पित्याप्रत्ये प्रामाणिक राहणं, त्याची पूजा करणं हे सर्वात मोठं उत्तम करणं. हल्ली बरेच लोक ही गोष्ट समजून घेत नाहीत. बरेच लोक काय करतात, मात्या पित्यांना घरामध्ये असताना जेवण देत नाहीत, मात्या पित्यांना जेवण देत नाहीत, पण घराच्या बाहेर बसलेल्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालतात. मी या मताचा नाही की त्याला खाऊ घालू नका, नक्की खाऊ घाला, परंतु त्या मात्या पित्यांना कमीत कमी साधी भाकर तर खाऊ घाला, है की नाही? आणि म्हणून बुद्धानं सांगितलं की या ठिकाणी हे जे उद्देश आहे की मात्या पित्याचा सांभाळ करणं, मात्या पित्याची सेवा करणं, मात्या पित्याची पूजा करणं हे सर्वात मोठं उत्तम मंगल आहे. बघा, मृत्यूच्या अगोदर आपण त्याची सेवा करू शकतो, मृत्यूच्या अगोदर त्यांना नवीन वस्त्र देऊ शकतो, मृत्यूच्या अगोदर त्यांना आपण वाटलं तर पंचपक्वानं खाऊ घालू शकतो. आमच्याकडे येडे लोक आहेत, असं म्हणलं की लोक म्हणतात हे बत्तीसले खतरनाक आहे की नाही? यासाठी म्हणतो मी की जेव्हा त्यांना गरज आहे, अरे पाणी पाहिजे पाणी पाहिजे म्हणून ओरडतात, तेव्हा कोणी लक्ष देत नाही. पण जसे मृत्यूला प्राप्त झाले, रडत रडत म्हणतात, भंतेजी एक घुट तरी पाजू द्या, एक थेंब तरी पाजू द्या सरणावर ठेवल्यानंतर. अरे जेव्हा ते पाणी पेत नाहीत तेव्हा तुम्ही त्यांना पाणी पाजवण्याचा अट्टहास करता, आणि जेव्हा ते पाणी मागतात तेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष करता, आणि पुन्हा म्हणता की आम्ही आमच्या मात्या पित्यासाठी श्रेष्ठ आहोत. कसे श्रेष्ठ आहात? बघा, तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लहान होते ना तेव्हा तुम्ही जर म्हटलं एकच पोळी असेल, एकच घास असेल, आणि म्हटलं की आई मला भूक लागली, तर आई ते एक घास तुमच्या तोंडात घालत होती की नाही? विचार करा.
एकच घास असेल तरी ती आई तुमच्या तोंडात घालून तुम्हाला समाधान करत होती की नाही? पण जेव्हा ती म्हातारी झाली, जेव्हा ती उठू शकत नाही, जेव्हा ती दिसू शकत नाही, तिचे कंबर दुखते, पाय दुखतात, डोळे बरोबर नाहीत, कान बरोबर नाहीत, तेव्हा तुम्ही हा विचार का करू नये? कारण मला जेव्हा उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, कळत नव्हतं, तेव्हा माझ्या आईनं मला एक घास भरून मला मोठं केलं. मी पण कमीत कमी तर एक घास तर भरले, एक घास तर देईन. मला सांगा, असं जर केलं तर या जगातल्या कोणत्याही माता पित्याला विचारा, त्यांच्यासारखं समाधानी या जगात दुसरं कोण नसेल. ज्या माता पित्याला स्वतःचे पुत्र पुत्री मुलं आणि मुली म्हणतील की तुम्हाला जर खाता येत नसेल तर किंवा खाता येत असेल तरी पण एक घास मी तुम्हाला भरवते, एक घास तुम्हाला देते, असं जर केलं तर मला वाटतं ते माता पिता शेवटचा श्वास अतिशय शांतपणे, अतिशय प्रसन्नतेने घेतील. आणि खरंच तुम्हाला सांगतो, हे तुमच्यासाठी सर्वात मोठं पुण्य असेल. उपासकांनो, हा सांगण्याचा उद्देश होता की हे जनतेने सर्व आयोजित केलं. आपण सुद्धा या गोष्टीमध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण पण आपले नातेगण मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपण त्यांच्या नावाने कमीत कमी वर्षातून एकदा तरी का होईना भिक्खू संघाला बोलवलं पाहिजे, पंथेला बोलवलं पाहिजे, जे की तुम्हाला विशेष करून सत्य शिकवतील, धम्म शिकवतील, तुमचं पुण्यकर्म शिकवतील, अशा भिक्षूंना बोलावून तुम्ही हे कर्म केलं पाहिजे. जर समजा भिक्खू संघ भेटला तर अतिशय सुंदर, अतिशय चांगली, वेल आणि गुड असं म्हटलं जातं, ती गोष्ट होईल. पण जर भिक्षू मिळत नसतील, संघ मिळत नसेल, तर किमान एखाद्या भक्तीला बोलावून आपण आपल्या माता पित्याच्या नावाने छोटस का होईना पुण्य केलं पाहिजे. हे खऱ्या अर्थानं या उद्देश होता. उपासकांनो, पुन्हा एक गोष्ट सांगतो आणि माझी प्रवचन जे आहे ते मी समाप्त करतो. विशेष म्हणजे आम्ही अशा प्रकारचा विचार करतो की साधारणपणे आम्हाला आमच्या जीवनामध्ये बघा, मी भिक्षू बनलो, मी लहान असताना माता पित्याकडे होतो, मी भिक्षू बनलो, तर मी असा विचार केला, जसं भगवंतानं सांगितलं, काय म्हणतात भगवंत, प्रत्येक बौद्ध व्यक्तीने एकदा तरी बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, संकेश्वर किंवा लिंबोनी या ठिकाणी गेलं पाहिजे. जो कोणी स्वतःला बौद्ध म्हणतोय तर त्या बौद्ध व्यक्तीने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? आज जर तुम्ही बुद्धगयेला गेलात तर तुम्हाला पाहायला मिळेल, किंवा तुम्हाला पाहायला मिळेल तिथे आजही व्हायब्रेशन आहेत, आजही तरंग आहेत. किती वर्ष झालेत? 2570 वर्ष झालेत. साधारणपणे 2500 पिढ्या संपल्यात. 2500 पिढ्या संपल्यात तरी सुद्धा तिथे व्हायब्रेशन आहे, तरंग आहेत. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन, ते तरंग, तुम्हाला ते पुण्य हे पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. आजही तुम्ही पाहिलं असेल, बुद्धगयेच्या मेन विहारावरती, तिथे टेम्पल बोलतात त्याला, मेन विहाराला टेम्पल बोलतात, त्या विहारावरती 350 क्विंटल सोनं थायलंडच्या लोकांनी भरून दिलं आहे वरती शिखरावर. आजही ते ओरिजिनल आहे. का म्हणून दिलं असेल? आपल्याला म्हटलं, कोणाला, भारतातल्या कोणत्या व्यक्तीला म्हटलं की मला आहे ना एक पावभर सोनं देता का? कोण देईल बरं? नाही तर पावभर सोन्याची मूर्ती भरून देता का? बुद्धाची मूर्ती द्या, कोण देईल? मला वाटत नाही कोणी देईल म्हणून. पण 350 क्विंटल सोनं जर ते बुद्धाच्या विहारावरती चढवत असतील, बसवत असतील, कशासाठी? तर ते पुण्य कर्म व्हावं, ते कुशल कर्म व्हावं. तिथे दरवर्षी करोडो उपासक येतात. किती? करोडो उपासक येतात आणि त्या ठिकाणी येऊन ते बुद्धाचं दर्शन करतात, त्या विहारामध्ये ध्यान करतात. पुढे आपण पाहायला मिळतं की ते त्या बुद्धीच्या खाली बसतात आणि बसल्यानंतर एक जरी पान पडलं तर स्वतःला धन्य समजतात. बरं, उपासक समजतात का? नाही.
भिक्षू पण आमचे भक्तीचे बुद्धगयेचे आहेत. त्या ठिकाणी जर तुम्ही बसलात आणि तुमच्या अंगावर जर पान पडलं तर ते माणसं, त्या पाहणारे लोक सर्वजण त्यांना फार धन्य समजतात, पुण्यवान समजतात. म्हणजे योगायोगाने मला तिथे बऱ्याच वेळेस जाण्याची संधी भेटली आणि माझ्या जीवनामध्ये 2 वेळेस असा प्रसंग झाला. मी 10 वेळेस बुद्धगयेला गेलो. 10 वेळेस बुद्धगयेला गेलो. 10 वेळेपैकी 2 वेळेस मी तिथे बसलो, बाकी वेळेस फिरण्याचंच काम केलं. तर त्या ठिकाणी बसल्यानंतर छोटस एक पान नव्हे तर 2-3 पान पडले आणि 2-3 पान पडले तर सारे लोक म्हणले आम्हाला द्या, आम्हाला द्या. म्हणजे का तर ते बुद्धगयेचं ते ठिकाण पवित्र आहे. त्या ठिकाणी 6 वर्ष तपश्चर्या करून आल्यानंतर संकल्प केला, अधिष्ठान केलं. 6 वर्षानंतर काही लाभ झाला नाही. एका रात्रीमध्ये सम्यक संबुद्ध होण्याचं काम त्या बुद्धवृक्षाखाली त्यांना करण्याचं संधी भेटलेली आहे. आणि म्हणून बुद्धगया ही आजही पवित्र आहे. तिथे येणारे लोक सर्वच्या सर्व त्याग करून येतात. काही काही आमच्या सोबत येतात सहलीला, तर ते म्हणतात भंतेजी मला असं वाटतं की इथंच राहावं, इथंच राहावं. मी म्हटलं इथंच राहायचं, करू का घरी फोन? तर म्हणतात करा ना घरी फोन. आणि घरच्या लोकांना म्हटलं की तुमची आई इथंच राहतो, म्हणतात नाही नाही भंतेजी तुमची जबाबदारी आहे, घेऊन तुम्ही गेले, आमच्या आईला घेऊन तुम्हीच या, आहे की नाही? हा, म्हणजे अशा प्रकारे म्हटलं आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर अशी मानसिकता होते, अशी भावना होते की नको ते संसार, नको ते घर, फार दुःख आहे, फार वेदना आहे, तिकडे नको, आता इथेच बरं आहे. ही जी गोष्ट आहे मला सांगायच्यासाठी होती की आम्हा सर्व लोकांना ही एक पुण्यकर्म करण्याची संधी असते. आम्ही विशेष करून मी स्वतः ह्या गोष्टी अरेंज करतो, म्हणजे आयोजित करतो. या नोव्हेंबरमध्ये सुद्धा 12 नोव्हेंबरला आम्ही बुद्धगयेची धम्मसहल काढली आहे. ती यासाठी की तुम्हाला बुद्धाच्या धम्माचं दर्शन व्हावं. आणि भगवंतानं सांगितल्याप्रमाणे बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, लिंबुनी या 4 ठिकाणात तरी कमीत कमी दर्शन व्हावं. तसं ती 14 दिवसाची सहल आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण गेलं पाहिजे, आणि मी सांगतो वारंवार, म्हणजे इथे ऐकण्याचा उद्देश, मी सांगण्याचा हा उद्देश नाही की माझ्याच सोबत चला. ज्याला वाटलं त्याने खुशाल कसंही जा, ज्याला वाटलं प्लेननं जा, प्लेननं जा, ज्याला वाटलं ट्रेननं जा, ट्रेननं जा, ज्याला वाटलं गाडी करून जायचं, गाडी करून जा, परंतु एकदा तरी बुद्धगयेला जा. उपासकांनो, बुद्धगया या पवित्र ठिकाणी जा. त्या ठिकाणी जर गेलात तर तुमचं महान पुण्य होईल, महान कुशल कर्म होईल आणि तुमच्या ज्या जीवनाची इच्छा आहे त्या पूर्ण होतील. आमचे बरेच लोक हल्ली असा विचार करतात की आमच्या अस्थी वगैरे घेऊन जातात मात्या पित्याच्या आणि ते त्या ठिकाणी नदीमध्ये टाकतात. मला वाटतं ह्या गोष्टीपेक्षा आपण त्या ठिकाणी जावं, शक्य असेल तर आमच्या सोबत यावं. त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तिथे संकल्प करावा, अधिष्ठान करावं, तिथे एखादं पुण्यकर्म करावं, जेणेकरून ते पुण्यकर्म मात्या पित्याच्या उपादान स्कंदापर्यंत जाईल. असं पुण्य करावं. केवळ असे नेऊन ते ठेवून देऊ नयेत, टाकून देऊ नयेत. त्याचा विशेष लाभ होईल मला माहित नाही, पण हे कर्म केलं तर नक्की होईल. आणि म्हणून उपासकांनो, भगवान बुद्धाच्या धम्मविनयाप्रमाणे आपण प्रत्येक बौद्ध व्यक्तीने एकदा तरी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी गेलं पाहिजे. सोबत मात्यापित्याला नेलं पाहिजे, मात्यापित्याला नेलं पाहिजे. जर शक्य नाही झालं काही तर हे कर्म आपण केलं पाहिजे. आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विशेष करून मला बोलण्याची संधी दिली, आयोजकांची सुद्धा मी सर्वांचे आभार या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्वांच जयमंगल हो, सर्वांच कल्याण हो, सर्वांना जय कृष्ण. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.